नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. वटपौर्णिमा पूजेची संपूर्ण विधी चला आता जाणून घेऊयात. आपल्या हिंदू धर्मात सुवासिनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अखंड सौभाग्याचं लेणं देणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावं आणि 7 जन्मी हाच पती मिळावा यासाठी सर्व सुवासिनी अत्यंत श्रद्धेनं हे व्रत करतात. यंदा म्हणजेच 2026मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, पौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे, पूजेचा सर्वात उत्तम आणि शुभ मुहूर्त कोणता, तसेच या दिवशी कोणते विशेष योग जुळून आलेले आहेत आणि या दिवशी कोणत्या रंगांना विशेष महत्त्व आहे, कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्या, कोणत्या रंगांच्या घालू नये, या दिवशी काय करावे, काय टाळावे, अशी संपूर्ण वटपौर्णिमेसंदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही या व्हिडिओच्या निमित्तानं चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम वटवृक्षाय नमः लिहायला विसरू नका. सर्वात आधी जाणून घेऊया की यंदा वटपौर्णिमा कधी आहे. तर बघा, यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीनुसार वटपौर्णिमेचा सण हा 29 जून 2026 म्हणजेच वार सोमवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. पौर्णिमा तिथीचा प्रारंभ हा रविवार 28 जून 2026 रोजी रात्री उशिरा आणि 29 जूनच्या पहाटे 3:06 होणार आहे. पौर्णिमा तिथीची समाप्ती ही मंगळवारी 30 जून 2026 रोजी पहाटे 5:26 होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 29 जून 2026 रोजी सोमवारी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे याच दिवशी सर्व सुवासिनींनी वटपौर्णिमेचे व्रत करायचे आहे. यंदाची वटपौर्णिमा अत्यंत खास आहे कारण या दिवशी अत्यंत दुर्मिळ योग, शुभयोग जुळून आलेला आहे. यंदा वटपौर्णिमा सोमवारी आली आहे. सोमवार हा भगवान शिव आणि चंद्राचा वार मानला जातो. वडाच्या झाडामध्ये साक्षात शिवशक्तीचा वास असतो. त्यामुळे सोमवारी वटपूजन केल्याने या व्रताचे फळ अनंत पटीने वाढणारे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आकाशमंडळात शुभयोग आणि सौभाग्ययोग निर्माण होत आहेत. हा योग वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि पती पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. ही जी स्थिती आहे, ज्या दिवशी वडाची पूजा सावित्रीने आपल्या दृढ संकल्पाने आणि बुद्धीच्या जोरावर यमराजाकडून आपले पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते. म्हणूनच हा सण केवळ एक परंपरा नसून स्त्रीच्या प्रेमाची आणि आत्मबलाची शक्ती दर्शवतो. शास्त्रानुसार वटपौर्णिमेची पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर आणि राहुकाळ टाळून करावी. 29 जून रोजी पूजेसाठी सर्वात उत्तम वेळ खालीलप्रमाणे असणार आहे. सर्वोत्तम शुभ मुहूर्त हा सकाळी 8:55 पासून ते 10:40 असणार आहे. संपूर्ण शुभ मुहूर्तावरती आपण जर पूजा केली त्याचं फळ आपल्याला अनेक पटीने मिळत असतं. राहुकाळ आणि भद्राकाळ टाळूनच पूजा संपन्न करायची आहे. आता पूजेचे संपूर्ण साहित्य आपण बघूया. पूजेसाठी ताट लागतं. त्यामध्ये हळदी कुंकू, गंध, अक्षता आणि विड्याची पाने, सुपारी लागतात. वडाला गुंडाळण्यासाठी कापसाचे सूत म्हणजेच कच्चा दोरा लागतो. धूप, दीप, कापूर, माचीस, 5 प्रकारची फळे ज्यामध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. पाण्याचा तांब्या, अर्घ्य देण्यासाठी वडाच्या झाडाच्या पानांनी बनवलेली किंवा बाजारातून नेलेली सती सावित्रीची मूर्ती किंवा प्रतिमा, नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा फराळाचे पदार्थ, सुवासिनींना देण्यासाठी वाण ज्यामध्ये फळे, गहू किंवा हरभरे दिले जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पारंपरिक किंवा सुंदर साडी परिधान करावी. वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम तिथे स्वच्छता करावी आणि पाण्याचा सडा टाकावा. झाडाच्या खोडाजवळ सती सावित्रीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून तिची हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून पूजा करावी. त्यानंतर वडाच्या झाडाला पाणी घालून हळद कुंकू लावून मनोभावे नमस्कार करावा आणि ऋतुकाळाप्रमाणे आपली 5 फळे विशेषतः आंबा अर्पण करावा.
आता अत्यंत महत्त्वाचा विधी म्हणजे सूत गुंडाळणे. कापसाचे पांढरे सूत हातात घेऊन वडाच्या झाडाला किमान 7 किंवा शक्य असल्यास 108 प्रदक्षिणा घालाव्यात. ते सूत झाडाला गुंडाळावे. प्रदक्षिणा घालताना मनात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करावी. पूजा संपन्न झाल्यावर तिथे दिवा, धूप ओवाळावा, नैवेद्य दाखवावा आणि वडाच्या झाडाची मनोभावे आरती करावी. शेवटी उपस्थित सुवासिनींना हळदी-कुंकू लावून वाण द्यावे आणि घरी येऊन पतीच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमेची पूजा जी आहे तर ती करायची आहे. या दिवशी आपण सर्वजण खूप छान नटतो, सुंदर साडी आणि दागिने परिधान करतो. पण सखींनो, तुम्हाला माहीत आहे का वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये आपण कोणत्या रंगाचे कपडे आणि बांगड्या घालत आहोत? याला आपल्या शास्त्रात खूप मोठे महत्त्व आहे. काही रंग आहेत ते तुमचे सौभाग्य 1000 पटीने वाढवतात, तर काही रंग आहेत जे पूजेच्या वेळी परिधान केल्यास पूजेचे फळ मिळत नाही आणि दोष लागतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यंदा वटपौर्णिमेचे 5 शुभ रंग कोणते आहेत, कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या तुम्ही आवर्जून घातल्या पाहिजेत आणि असे कोणते रंग आहेत जे चुकूनही वापरायचे नाहीत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, 1 सेकंदसुद्धा मिस करू नका. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की पूजेमध्ये रंगांना एवढं महत्त्व का असतं. तर बघा, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला आणि पूजेला विशिष्ट रंगाचे महत्त्व सांगितले आहे. रंग हे केवळ दिसायला सुंदर नसतात, तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते. शुभ रंग हे निसर्गातील सकारात्मक आणि दैवी शक्तींना आपल्याकडे आकर्षित करतात. जेव्हा आपण वडाच्या झाडाची म्हणजे साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश आणि शिवशक्तींची पूजा करतो, तेव्हा आपल्या अंगावरील शुभ रंग पूजेची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात आणि मनामध्ये संक्रमित करतात. योग्य रंग परिधान केल्याने आपल्या मनाला शांतता लाभते, पती-पत्नीमधील प्रेम वाढते आणि घरातील नकारात्मकता दूर होते. आता तुमच्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण योग्य रंगाची साडी घातली नाही किंवा चुकीचा रंग निवडला तर काय होते? शास्त्रानुसार पूजा अर्चा करताना नकारात्मक रंग परिधान केल्यास पूजेमध्ये विघ्न येऊ शकतात. वटपौर्णिमा हा अखंड सौभाग्याचा, आनंदाचा, मांगल्याचा उत्सव आहे. तर आपण या दिवशी चुकीचे किंवा अशुभ रंग परिधान केले तर नकारात्मक ऊर्जा वाढते, पुण्य मिळत नाही, वैवाहिक जीवनावरती परिणाम होतो. त्यामुळे नटण्या-थटण्याच्या आनंदात रंगांची चूक अजिबात करू नका. चला तर जाणून घेऊया वटपौर्णिमेचे 5 शुभ रंग कोणते आहेत. नंबर 1, त्यामध्ये सर्वात पहिला जो रंग आहे तो लाल रंग. हा रंगाचा राजा आणि सौभाग्याचे सर्वात मोठे प्रतीक आहे. लाल रंगाची साडी आणि लाल रंगाच्या बांगड्या परिधान केल्याने माता लक्ष्मी आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. हा रंग पती-पत्नीमधील प्रेम आणि समर्पण वाढवतो. दुसरा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग म्हणजेच निसर्गाचा आणि समृद्धीचा रंग. वडाचे झाड हिरवेगार असते. वटपौर्णिमेला हिरवी साडी आणि हिरवा चुडा किंवा हिरव्या बांगड्या अत्यंत शुभ मानले जातात. हा रंग आनंद आणि वंशवृद्धीचे प्रतीक आहे. तिसरा रंग जो आहे तो रंग पिवळा रंग. पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा आवडता रंग. गुरु ग्रह महिलांच्या पत्रिकेत पतीचा कारक असतो. पिवळी साडी घातल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि नशीब चमकते. त्यानंतर पुढचा जो रंग आहे तो चौथा नारंगी किंवा भगवा रंग. हा रंग अग्नी आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. हा रंग परिधान केल्याने मनात सकारात्मक विचार येतात आणि पूजेमध्ये पूर्ण लाभ होतो. 5वा रंग जो आहे तो म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा नात्यातील गोडवा आणि आदर दर्शवतो. जर तुम्हाला खूप डार्क रंग आवडत नसतील तर तुम्ही गुलाबी किंवा राणी रंगाची साडी किंवा बांगड्याही नक्कीच निवडू शकता. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही वापरू नका. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात आणि सौभाग्याच्या सणात काळा रंग पूर्णपणे वर्ज्य म्हणजेच निषिद्ध मानला जातो. काळा रंग हा राहू, केतू आणि शनीशी संबंधित असून तो राहूची नकारात्मकता आकर्षित करतो. हा रंग दुःखाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेला काळी साडी, काळी बॉर्डर असलेली साडी किंवा बांगड्या अजिबात घालू नका. तसेच पांढरा रंग हा देखील सौभाग्याच्या पूजेत वापरत नाहीत, त्यामुळे तोही टाळा. साडीसोबतच आपल्या हातातील बांगड्या म्हणजेच चुड्यालाही विशेष महत्त्व आहे. सुवासिनींनी हात कधीही सुके किंवा रिकामे नसावेत.
बांगड्यांचा जो खणखणाट असतो तो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर पळवतो. वटपौर्णिमेच्या साड्यांच्या रंगांची मॅचिंग करून तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला. काचेच्या बांगड्यांमधून निघणारा ध्वनी वातावरणात पवित्रता निर्माण करतो. पूजेच्या वेळी हातात किमान 2 किंवा 4 तरी हिरव्या बांगड्या नक्की असाव्या. तर सखींनो, यंदा वटपौर्णिमेच्या या 5 शुभ रंगांपैकी तुमच्या आवडीच्या रंगांची साडी तुम्ही घालू शकता. अशीच वटपौर्णिमेच्या पूजेची माहिती असणारा पूजा कशी करायची हा व्हिडिओही मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्की पोस्ट करेल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईपही नक्की द्या. धन्यवाद.